नमस्कार, मी इंदिरा न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर। पहिल्या खेलोत्सव पॅरालिम्पिक स्पर्धांचा पुण्यात दिमागदार समारोप। पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा। पूरस्थितीबाबत सरकार सज्ज असल्याची मंत्री बावनकुळेंची माहिती। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, निलय नाईक यांचं वक्तव्य। आणि कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे वाईतील महागणपती मंदिर पाण्यात। आता पाहूयात सविस्तर वृत्त। पुण्यातील बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात 11 ते 18 ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या पहिल्या खेलोत्सव पॅरा एडिशन पॅरालिम्पिक स्पर्धांचा दिमागदार समारोप काल झाला। पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन आणि एजीसी स्पोर्ट्स वाहिनीने पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया, पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने या स्पर्धांचं आयोजन केलं होतं। 50 आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंसह 600 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झालेल्या या स्पर्धेत पॅरा नेमबाजांनी दमदार कामगिरी केली। समारोप प्रसंगी पद्मश्री मुरलीकांत पेटकर, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त आणि पॅरा शूटिंग असोसिएशनचे प्रेसिडेंट जयप्रकाश नौटियाल, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शकुंतला खटावकर तसेच आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे कार्यकारी संचालक अजय मुकुंद जगताप, कामेश मोदी, संजय शेंडगे, प्रतीक मोडक, किरण कानडे आणि एजीसी स्पोर्ट्सचे किरण लोहार आदी मान्यवर उपस्थित होते। पुणे जिल्ह्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज परिस्थितीचा आढावा घेतलाय। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिला तर शहरातील काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते। जिल्ह्यातील सर्व यंत्रणांशी मी सतत संपर्कात असून धरणातून विसर्ग वाढवावा लागू शकतो अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। मागच्या 2 दिवसापासून घाट एरियामध्ये रेड अलर्ट आहे। येणाऱ्या 2 दिवसापर्यंत अजूनही रेड अलर्ट असणार आहे आणि इतर एरियामध्ये ऑरेंज आणि येलो अलर्टची परिस्थिती आहे। हा सर्व परिस्थिती बघता आता बाकी कुठेही काही प्रॉब्लेम अजून दिसत नाही आहे, मात्र शहरी भागामध्ये थोडंसं लक्ष देण्याची आवश्यकता आहे। ज्या ठिकाणी जर आपण पाणी सोडलं आणि सोबत पाऊससुद्धा जास्त राहिला तर त्या परिस्थितीमध्ये पुराची परिस्थिती निर्माण होऊ शकते। तर याच्या अनुषंगाने आम्ही सतत ते सर्व जे डिपार्टमेंट्स आणि मुख्यतः इरिगेशन डिपार्टमेंटच्या कोऑर्डिनेशनमध्ये काम करत आहोत। आम्ही आधीपासूनच डॅम्समध्ये बफर ठेवला होता, कारण आधीपासूनच कल्पना होती की येणाऱ्या काळामध्ये पाऊस जास्त पडू शकतो आणि त्या परिस्थितीमध्ये डॅममध्ये आपल्याकडे बफर असला पाहिजे, जेणेकरून पाऊस जरी पडला तरी प्रवाह पाण्याचा एवढा नसला पाहिजे की पूर परिस्थिती निर्माण होतील। तर त्या अनुषंगाने आमचं सध्या कोऑर्डिनेशन चालू आहे। लोकांना आम्ही हाच आवाहन करतो की ॲज ऑफ नाव कुठली प्रकारची अडचण वाटत नाही आहे, मात्र जर पाणी सतत जास्त चालू राहिलं तर त्या परिस्थितीमध्ये डॅम्सपासून जे आपण पाणी सोडतो तो विसर्ग जे आहे ते वाढण्याची शक्यता असू शकते आणि त्या परिस्थितीमध्ये जे फ्लड लाईनमध्ये लोक येतात त्यांना शिफ्ट होण्याची आवश्यकता लागू शकते। तर तेव्हा प्रशासनाद्वारे निरोप दिला जाईल तर तातडीने त्या लोकांना शिफ्ट करावा, पण ॲज ऑफ नाव त्याची आवश्यकता वाटत नाही। पुरामुळे झालेल्या नुकसानीवर मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून असून आपत्ती व्यवस्थापन निधीतून मदत रकमेचे आदेश दिल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय। ज्यांची घरं वाहून गेली आहेत त्यांना तातडीने मदत पोहोचवली जाणार असून वॉर रूम मधून मुख्यमंत्री पूर परिस्थितीवर थेट नजर ठेवत असल्याची माहिती मंत्री बावनकुळेंनी दिली आहे। पंचनामे होतील, परंतु काही ठिकाणी शेती खरडून निघाल्या आहेत, ज्या ठिकाणी जनावरं काही वित्तहानी झाली आहे तातडीनं जिल्हाधिकाऱ्याच्या अकाउंटमध्ये जे आमचे आपत्ती व्यवस्थापनाचे निधी असतं जिल्हाधिकाऱ्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आहे की तातडीनं पैसे विड्रॉ करा आणि तातडीची मदत या सर्व घरमालकांना ज्यांचे घरं वाहून गेले, ज्यांना NDRF HDRFच्या टीमच्या माध्यमातून रेस्क्यू करायला लागलं, त्या सर्वांना मदत मिळाली पाहिजे याकरता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आहे। आजच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा संपूर्ण रिपोर्ट सादर होतो। माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या 43व्या पुण्यतिथी दिनानिमित्त यवतमाळच्या पुसदमध्ये कार्यक्रम झाला। यावेळी बोलताना माजी आमदार तथा भाजप नेते निलय नाईक यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी विनंती आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांना केली आहे। त्यामुळे भाजपातील नेते सुद्धा कर्जमाफीसाठी आग्रही आहेत हे स्पष्ट झालंय। साहेब यांना विनंती केली आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची कर्जमाफी करायला हवी, कारण आज वसंतराव नाईक साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांचा एकीकडे सन्मान करतो आणि आज शेतकरी हवालदिल झाला पाहिजे
म्हणून ज्या मुख्यमंत्र्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची क्षमता आहे त्या देवेंद्र फडणवीस साहेबाला आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय अजित पवार साहेबांना आम्ही मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थाने आता अश्रू पुसण्याची वेळ आली आहे, म्हणून त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणं 100% भरत आले असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कृष्णा नदीपात्रात असलेल्या वाईतील महागणपती मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिलाय. मंदिरात पाणी शिरल्यामुळे भाविकांना या ठिकाणी दर्शन बंद करण्यात आलंय. श्री तुळजाभवानी मंदिरात जतन आणि दुरुस्तीची कामे सुरू आहेत. पुरातत्व विभागाने सांस्कृतिक विभागाशी चर्चा करून मंदिर कामांचा अहवाल पुढील 30 दिवसात सादर करण्याचा आदेश सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना दिलाय. गाभारा आणि शिखर कामाबाबत मंत्रालयात तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आणि महंतांची बैठक संपन्न झाली आहे. नमस्कार. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त तसेच महंत महाराज, पुजारी मंडळाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत आज इथे सन्माननीय सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री महोदय श्री आशिष शेलार साहेबांची उपस्थितीत आणि सचिव महोदयांची उपस्थितीत आणि राज्य पुरातत्व विभाग ASI यांची अधिकाऱ्यांची उपस्थितीत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान वतीने जतन आणि दुरुस्तीचे जे कामकाज आहे त्याच्यावर आज इथे आढावा बैठक घेण्यात आला आणि या आढावा बैठकीमध्ये सर्वांची जे मतं आहे आणि त्यांच्या म्हणणं आहे ते ऐकून घेण्यात आले आहे. आणि याच्यामध्ये जे मंदिर चे जतन आणि दुरुस्तीचे काम आहे, विशेषतः गाभाऱ्याचे प्रश्न जे सध्या याच्याबद्दल चर्चा होत आहे, याच्याबद्दल पण सर्वांची मतं ऐकण्यात आलेली आहेत. आणि याच्यामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांची सूचना असा प्राप्त झाली आहे की याच्यामध्ये ASI विभाग आणि राज्य पुरातत्व विभाग तसेच सांस्कृतिक विभाग यांनी पुन्हा याच्या संदर्भात चर्चा एक्सटर्नल एजन्सीजची मदत घेऊन, इतर एक्सपर्टची मदत घेऊन याच्यामध्ये पुढच्या 30 दिवसांमध्ये अहवाल पुन्हा सादर करण्याची सूचना सर्वांनी दिलेली आहे. आणि या अहवालानंतर पुन्हा याच्या बैठक सर्वांना समेत होणार आहे आणि एवढं मी सांगू इच्छितो. आणि याच्या संदर्भात काही अधिक माहिती आहे आपण मंदिर प्रशासनामार्फत सर्वांना उपलब्ध करून देण्यात येईल. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. 26 जानेवारीला झेंडावंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का? आपलं देशप्रेम तेवढ्यापुरतंच मर्यादित? नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकटं सांभाळणारी आई, जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे, मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे, तेव्हा ती काय रिॲक्ट करेल? एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो? देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही. देशप्रेमचे क्लासेस चालत नाही. Army is such a beautiful place where religion is not a barrier. Separation is a part of our life. But आमचं पेन कधी स्टार्ट होतं जेव्हा ते घरात येतात एक दिवस ऑफिस नंतर आणि सांगतात माझा ट्रंक काढ. त्या क्षणापासून ती जी भीती आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली. पण जेव्हा आपण आपल्या हस्बंडचे कपडे टाकतो ट्रंक मध्ये, आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय जिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आजही कायम आहे. जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून पूरस्थिती निर्माण झाल्यास प्रशासन सज्ज असल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली आहे. राधानगरी धरणातून 11,500 क्युसेक, काळंबावाडीतून 20,000 क्युसेक तर कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून 1,75,000 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. मुख्य धरणं आहेत. मुख्य धरणांमधला विसर्ग जर आपण पाहिला तर राधानगरी धरणामधून 11,500 क्युसेक एवढा विसर्ग सुरू आहे. दूधगंगा धरणातून आता सकाळी 20,000 क्युसेक एवढा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. कोयना धरणातून 67,700 क्युसेक एवढा विसर्ग आता आहे की जो थोड्या कालावधीने 75,000पर्यंत करण्यात येणार आहे. आणि वारणा धरणातून 29,000 क्युसेक एवढा विसर्ग आहे. तर पडणाऱ्या पावसावरती आपण लक्ष ठेवून आहे. हवामान वेधशाळेचा जो अंदाज आहे तो आज आणि उद्यासाठी कोल्हापूर घाटामध्ये ऑरेंज अलर्ट आहे.
इतर जिल्ह्यासाठी सुदैवाने आत्ता जो अलर्ट आहे तो ग्रीन अलर्टचा आहे, परंतु जो हवामान विभागाचा अलर्ट आहे तो प्रत्येक तासाला किंवा 4-4 तासाला आपण मॉनिटर करतो. येणारा जो अपडेटेड अलर्ट असेल तो आपण खाली कळवणार आहे. हवामान विभागाचा अंदाज, पडणारा पाऊस आणि धरणामधला जो विसर्ग, सध्याचा विसर्ग आणि प्रस्तावित विसर्ग लक्षात घेऊन आपण सर्व नियोजन करणार आहोत. अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालंय. उभे पिकं आडवा झाल्याने शेतकरी हतबल झाला असून या संदर्भात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यात शेती बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिलाय. पालकमंत्री येतात, बावनकुळे साहेब, तिथं काय दहीहंडी, नाच गाणे हे सगळं करतात. साधं कलेक्टरला विचारत पण नाही आणि समोरे चालले जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा काय सहन करायच्या? तुम्ही पालकमंत्री आहात, तुमचं सरकार आहे, तेव्हा हे सरकार कशासाठी असतं? हे लोकांना जिव्हाळा देण्यासाठी, त्यांना हिंमत देण्यासाठी असतं. वेलफेअर स्टेट म्हणतो आपण याला. पण तुम्ही यायचं, डायरेक्ट तिथे जायचं, दहीहंडी फोडायची, तिथे अजून काय काय तमाशे करायचे, वोट चोरीला काय काय, वोट चोरी करूनच तुम्ही लोक सत्तेत आलेले आहात, हे आता सिद्ध झालेले आहे. पण आता आहात पालकमंत्री तर करा की काळजी थोडीशी लोकांची पण. राज्य सरकारकडे थकीत असलेली तब्बल 90,000 कोटी रुपयांची बिले त्वरित द्या अशी मागणी करत राज्यभरातील कंत्राटदारांनी भर पावसात आज पुण्यात आंदोलन केलंय. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुसळधार पावसात 800 ते 900 कंत्राटदार सहभागी झाले होते. भीक नको हक्क हवाय अशा घोषणा देत कंत्राटदारांनी राज्य सरकार विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय. तुम्ही सरळ सांगा का आमच्याकडे पैसे नाही म्हणून. उसना अवसान आणून ठेकेदारांना आणखी कर्जबाजारी करून आत्महत्या करायला लावू नका. आणि आपण जर बाजारामध्ये पाहिलं, आपण कुणाचा 1 रुपया घेतला तर तो दिल्याशिवाय आपण दुसरं काही करत नाही. आमची विनंती आहे, हे पैसे दिल्याशिवाय नव्याने परत कामं काढू नका. आपण आपल्याकडे जर पैसे नसतील विकास कामं करता तर तुमच्या बरोबर तुम्ही आणखी ठेकेदारांना कर्जबाजारी बनवून आत्महत्या करायला लावू नका अशा प्रकारची विनंती करतो. आणि लवकरात लवकर ठेकेदारांची देणी द्यावं अशा प्रकारची सरकारला मागणी करतो. योगीजी, अमरावतीच्या राजकमल चौकात मतदान चोर खुर्ची सोड नारा देत काँग्रेसने भर पावसात कॅन्डल मोर्चा काढला. भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून मतदार यादीमध्ये घोटाळे करत गैरमार्गाने सत्ता मिळवल्याचा आरोप करत शहर काँग्रेस कमिटीने रॅली काढत भाजपचा निषेध केलाय. या रॅलीत माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होते. आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या लोकांनी मताची चोरी करून हे निवडून आलेले आहे. एकेका मतदारसंघात 1-1 लाख वोट त्यांनी बोगस तिथे रजिस्टर्ड केलेले आहे. आणि म्हणून वोट चोरी करून, मत चोरी करून जे सरकार आज केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे, या सरकारला ताबडतोब बरखास्त करावं. आणि जो निवडणूक आयोग, ज्या निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्ष निवडून येण्यासाठी सर्व प्रयत्न केले, त्या निवडणूक आयोगाला सुद्धा बरखास्त केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि या मागणीसाठी आज अमरावती शहर काँग्रेस कमिटी आणि महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, NSY यांनी हा मोठा मशाल मोर्चा इथे काढलेला आहे. महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये बास्केटबॉलच्या नव्या पर्वाची सुरुवात होणार असून ABC प्रो बास्केटबॉल लीगचा 5वा हंगाम जाहीर करण्यात आलाय. अंडर-14, अंडर-17, अंडर-21 आणि अंडर-23 या 4 वयोगटात ही स्पर्धा रंगणार असल्याची माहिती आयोजक ABC फिटनेस आणि महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनने दिली आहे. यामध्ये काही सहकारी मागचे अनेक दिवस झाले काम करतात आहे. उदाहरणार्थ अनिरुद्ध पोले हे 4 वर्ष झाले स्वतःच्या ताकदीवरती या ठिकाणी प्रो लीग घेतात आहे, ABC प्रो बास्केटबॉल लीग. तर याच्यामध्ये आतापर्यंत ते अंडर-13, अंडर-17 हे घ्यायचे. आता त्यांच्यासोबत ताकदीने महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेने देखील उभं राहायचं ठरवलेलं आहे. आम्ही त्यांच्या प्रो लीगला ही मान्यता देतो आहे. आतापर्यंत त्याला संघटनेची मान्यता नव्हती, आता आम्ही संघटनेची मान्यता त्याला देतो आहे. आणि संघटना म्हणून आम्ही त्यांच्यासोबत यानंतर उभं राहणार आहे. ज्याच्यामध्ये अंडर-21 आणि अंडर-23 हे देखील ते ॲड करणार आहे. डिसेंबरमध्ये ही प्रो लीग होणार आहे. त्याची प्रेस नोट देखील आपल्याला मिळते आहे. तर त्या प्रेस नोटनुसार आम्ही सर्वजण बास्केटबॉलसाठी प्रामाणिकपणे प्रयत्नरत. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे,
टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाल्यामुळे खोपोली खंडाळ्याच्या सह्याद्री रांगेतील धबधबे, ओढे, नाल्यांना पूर आलाय. या भागातील झेनित धबधब्याच्या परिसरात एकूण 9 पर्यटक अडकले होते. याबाबत माहिती मिळताच खोपोली पोलीस बीट मार्शल आणि हेल्प फाउंडेशनच्या टीमने सर्वांना सुरक्षित रेस्क्यू केलंय. सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातून गेल्या 24 तासात चौथ्यांदा पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. कोयना धरणाचे सर्व दरवाजे 8 फुटांनी उघडून 53,300 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना नदीवरील तांबे, निसरे येथील बंधारे पाण्याखाली गेले असून संगमनगर धक्का पूल आणि मुळगावचा पूलही पाण्याखाली गेलाय. सातारा जिल्ह्याला आज रेड अलर्ट असून आपत्ती व्यवस्थापन अलर्ट मोडवर आलंय. या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार सोनावले यांनी. वसई खुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं मुसळधार पाऊस पडत असल्याने जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सर्वच्या सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरनं उघडण्यात आलेत. धरणातून 1,33,790 क्युसेक वेगानं पाणी सोडण्यात येत असून पूर परिस्थितीमुळे भंडारा ते कारधा, पवनी तालुक्यातील सावरला ते खातखेडा, सावरला ते विलम हे मार्ग बंद करण्यात आलेत. यंदाच्या पावसाळ्यात कोल्हापूरतील नृसिंहवाडी इथल्या श्री दत्त मंदिरात चौथ्यांदा दक्षिण द्वार सोहळा संपन्न झालाय. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीचे पाणी दत्त महाराजांच्या स्वयंभू पादुकांवरून वाहत असल्याने या स्नानाला विशेष महत्त्व आहे. यंदाच्या पावसाळ्यात यापूर्वी 3 वेळेला हा सोहळा संपन्न झाला होता. आज श्रावण महिन्याच्या एकादशीच्या योगावर चौथा दक्षिण द्वार सोहळा झाल्याने भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. नमस्कार, जय गणेश. मी कुलदीप चिंतामण गुरव, वाई महागणपती पुजारी. श्रावण महिना चालू आहे. कालच श्रावणी शेवटचा सोमवार झालेला आहे आणि आज मंगळवार कृष्णामाईला पूर आलेला आहे आणि महागणपती चरणी चरणस्पर्श झालेला आहे. आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये गणपतीच्या चरणांना पाणी लागलेलं आहे आणि ही या श्रावण महिन्यातली दुसरी वेळ आहे गणपती मंदिरात कृष्णामाईची भेट देण्याची. नमस्कार. नीरा खोऱ्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढलाय. या पार्श्वभूमीवर वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. सोबतच भाटघर, नीरा, देवघर धरणांमधूनही नीरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.